अचानक सोडायला लागलं वरूड, घर करायला लागलं पूर्ण खाली. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो आजच्या मिनी ब्लॉगची सुरुवात झाली होती घराचा पसारा काढण्यापासून. तर मला थोडं पार्लरचा लुक चेंज करायचा होता, त्याच्यामुळे मी इतका सगळा पसारा काढला होता आणि खूप सगळं घाण पसारा पण निघाला होता. तर फायनली हा माझा लुक होता पार्लरचा. घरी पार्लर असल्यामुळं मी काही जास्त त्याला डेकोरेशन वगैरे करत नाही, साधं सिम्पलच ठेवते. बाहेर जेव्हा टाकन तेव्हा मी करेल छान असं. मग गेली वरती मला थोडं झाडू पोछा वगैरे करायचा होता. घरी वरत पण पसारा पडला होता खूप जास्त, बघू शकता तुम्ही. असं करता करता मला संध्याकाळून गेली होती. तर मग संध्याकाळी थोडं मार्केटमधून सामान घेतलं. तिथून गेली होती भाजी मार्केटमध्ये आणि इतक्या फ्रेश अशा भाज्या पाहून माझं मन होत होतं की सगळ्या भाज्या विकत घ्या आणि मस्त लोकांना जीव घालावं. पण काय करतं, लोकांना जीव घालून काही फायदा नाहीये, एवढे पैसे नाही अभि आपल्यापाशी. मग आम्ही दोघी काही इतक्या मोठ्या भाज्या खाऊ शकत नाही, आम्ही खातो चिमणीसारखं दोघी जणी थोडं थोडं. त्याच्यामुळे मग ते भाजीचं राहू दिलं आणि घेतलं आपलं फक्त बीट आणि गाजर. तर हे मी घेत असते फक्त आणि फक्त ज्यूस करायसाठी, त्याच्यानंतर आपलं तिखट भातात टाकायसाठी. मग मला थोडीफार भूक लागली होती, तर गेली होती पावभाजीच्या गाडीवर. पण पावभाजी काही खाऊ नाही म्हटलं, म्हणून मस्तपैकी हेच खाऊन घेतलं, काय म्हणते त्याला, भेल. तर ह्या दादाला ऑर्डर दिली होती मी भेलची आणि एक प्लेट भेल घेतली आणि मस्तपैकी चुरपून घेतली बाई, मस्त टेस्टी होती. आणि बघा, ज्यांना कोणाला हेअरच्या रिलेटेड कुठलाही जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. कोणाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम असते, डॅन्ड्रफचा असते, त्याच्यानंतर कोणाचे केस वाढत नाही, एकदम वाढ थांबून जाते, त्याच्यानंतर बेबींसाठी वगैरे सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतात, तर माझ्याकडे हे हेअर ऑइल आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. 100% हर्बल ऑइल आहे, मी घरी स्वतः रेडी करते. खूप सगळे असे त्याच्यामध्ये जडीबुटी ऍड करते. सो माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि 100% गॅरंटी मी घेते की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्याच्यानंतर मी आणि मम्मीने करून घेतलं होतं छान असं जेवण. जेवणामध्ये आज होती साबुदाणा खिचडी. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.